काय झालं, काय म्हणले? मला एक पहिले 4-5 दिवस जरा चटक येते तिची. हा 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 हा. एक 4-5 असं पिऊस वाटायचं मला. सुरुवातीला. हा. मग मी आणि- घरात म्हणलं, मी घरी म्हणतो असं माझी इच्छा होती म्हणतो. हा. मग नंतर 4-5 दिवस मला अजिबात बिलकुल मी आता एक महिना होत आला मला आणि 4-5 दिवसांनी. मग आता काय काय? ते 27 तारखेला मी काय औषध घेतलेलं ते. हा. आता काय अजिबात काय वाटत नाही. पहिलं माझं महाराज कसं होईल माहिती आहे? हा. मी 15-15 दिवस महिनाभर सोडायचो. तर कसं होतं आणि लगेच मला ते चटक येते तिची. हा इच्छाच का? होती. त्यामुळे मी हा. डायरेक्ट जाऊन ते हेच करीतो. हा. त्यामुळे आता ते अजून काय प्रॉब्लेम आहे ते. आता ते आता औषध आता तुम्हाला कसं वाटतं? आता एकदम ओके आहे. काय अडचण नाही त्याची. हा, तेच म्हणतो. पहिलं तुम्ही औषध बऱ्याच ठिकाणी घेऊन आले ना? भरपूर ठिकाणी मग त्याच्याकडे 1-2 महिने असं ते चालायचं. हा. आणि जरी मनानं मी सोडलं का नाही ते, हा. मग एक 8 दिवस 15 दिवस ते मनानं सोडायचो. आणि होतं मी ते आणि 15 दिवस फुलच जेवायचो. बरं, मग आता तुम्हाला पहिल्यापेक्षा आणि आता कसं वाटतं? पहिल्यापेक्षा आता आता बिलकुल इच्छाच होत नाही होती. दारू प्यायची इच्छा होत नाही ना? नाही. पहिले 4-5 दिवस झालती नाही. आता अजिबातच होत नाही. हा का? मग ते तुम्ही सांगितलं ना, एक 15 दिवस महिनाभर जरा इच्छा होईल तेवढं हे पाळायला पाहिजे. हो हो हो. मग ते मला ते 4-5 दिवस झाले. मग ते औषध मी दररोज एका टायमाला खातोय ना. 2 टायमामध्ये कामं असल्यामुळे ते खायला आवडत नाही मला. हा 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 हा. एक टाइम तरी मी खातोय ते. आता तुम्ही कुठलं गाव तुमचं म्हणले? कोल्हापूर जिल्हा कोल्हापूरच्या? धामोड. धामोड का? पडसाळीपासून आहे जवळचे 10-12 किलोमीटर. हा का? आणि तालुका कुठला पडतो? राधानगरी, राधानगरी तालुका. आणि जिल्हा कोल्हापूर. कोल्हापूर. हा हा. तुम्ही जर कोल्हापूरला आला तर कधीतरी या. मी आहे कोल्हापुरात जर राहायला कामाला आहे. बरं तुमचं बरं काम बरं. बी निघलं तर या. हो, येईल ना. आणि मला काय माहिती घरातले आमच्या दुसरा माणूस एक, हा. ते सांगलीपाशी का कुठे हे मिळते म्हणते आणि तिकडे आणि येऊया. मी म्हणलो कशाला नको, याच्यावर जे आहे ते महाराजांनी चांगलं म्हणलो. काय काय? सांगलीपाशी पण कुठे ते औषध देतात हो. हा. सांगलीला. सांगलीचं काय आपल्याला माहित नाही मला. आपण तर देतो ते चांगलंच आहे की नाही औषध. होय. मग ते मला म्हणे तिथे जाऊया अनेकदा. म्हणलो नको म्हणलो मी. या आहे खाली आपल्याला अजूनपर्यंत मग काय हे बिलकुल इच्छा नाही म्हणजे काय संबंध आहे त्याचा. नाही, पण तुमची दारू सुटल्यावर परत कशाला जाता औषध घ्यायला? होय. मग तेच म्हणायला लागलो मी. हा. इच्छाच नाही म्हणल्या हो बाबा काहीतरी व्याय नसतं तर मग चालत. कारण आता काय मला ते मी तुम्हाला केले का नाही असं पण मला वाटते नाही ते. हा? तिथनं मागं मी काय करायचं नाही असं वाटते हो आता. हा हा हा. नाही, बघूया. आता तर तुम्हाला वाटतं ना की दारू सुटेल म्हणून, असं वाटतं की नाही? वाटते. आता पिली का मग? 1-2 महिन्यात नाही पिली ना? अजिबात नाही. बरं. तेच तुम्ही इच्छाच नाही म्हणल्यावर हे करणार कसं ते हो. हा, इच्छा होत नाही दारू कसं पिणार? बरोबर आहे. म्हणजे आपण औषध दिलं तेव्हापासून तुम्हाला अजिबात इच्छा होतच नाही दारू प्यायची? नाही. एक पहिले 4-5 दिवस मी ते आमच्या मिसेसला म्हणलो असं मला झालंय म्हणलो. काय भानगड का तेवढे 4 दिवसच 3 का 4 दिवस. तिथनं पुढे नाही अजिबात. आणि कामाचं पण माझं नेमकी जरा चांगले लागले आता ते हे केल्यापासून. म्हणजे तब्येत म्हणजे म्हणा हे जेवण खाणं किंवा काम पण मला आता चांगले गावा लागल्यात. असं काही हे नाही. पहिलं ते काम मी एक काम करत दुसरं काम करीतच नव्हतो. आता बरं वाटतं म्हणजे सगळं चांगलं झालंय. हो. कामाधंद्याला लागले, मस्त चांगला संसार चाललाय. हो. लागले, व्यवहार चांगला चाललाय, संसार चांगला चाललाय. चाललाय. घरात भानगडी होत नाहीत, घरात खटखटी होत नाहीत, नाही का? नाही अजिबात. वातावरण प्रसन्न आहे घरामध्ये, हे ना? हो. तरी जरा महाराज दुसरी जर मला चौकशी करायची. जर जसं का असलं तर बघा. मग आमच्याला आर्थिक किस्त जरी मिळवली तर टिकतच नाही आमच्या ह्याच्यात. मग ते एकदा यावं लागेल, ते चेक करावं लागेल ना. काय करा पाहिजे त्याला? घर चेक करावं लागेल. घरामध्ये काय आहे का दोष? भूमी दोष आहे का? काही पितृदोष आहे का? वंश परंपरादी काही दोष आहे का? हे बघावं लागेल बाबा. नाही काय आले माहिती पैसा येतोय अखरा अजिबात टिकत नाही. मग तेच ना, घरामध्ये आल्याशिवाय. मी काय म्हणतो पैसा येत नाही मग तो भाग वेगळा आहे हो. पैसा येतो पण टिकत नाही. अहो कुठल्या कुठं जातो अजिबात समजत नाही. मी काय म्हणतो इथं माझं मी ठीक आहे. मला चांगलं माहिती आहे. मी ड्रिंक करतो केवढे मी काय ऐका पित नव्हतो. केवढ्याची तिथून मला पण माहित आहे. खरं आता मी काय म्हणतो त्यावेळी पण सुद्धा
पैसे येतात खरं. मी काय म्हणतो ड्रिंकला पण माझं एवढं काय जास्त आम्ही काय आहे पाच काय पित नाही काय. तर आता की नाही एवढे कुठले पैसे आले की नाही की तिथल्या तिथंच गायब असं झाल्या नुसती. हा ना, पैसा येतो पण दिसत नाही, लगेच गायब होतो. हो. पैसा ते टिकत पुन्हा नाही. एक 500 किंवा 1000 रुपये घरात कामाचं वरच्या वेळेला ते असं 2 दिवस राहत नाही. हा. पैसा येतो पण पैसा टिकत नाही म्हणा की. होय. तेच मला का नाही, ऐका ना, घरी यावं लागेल तुमच्या घरी. घरी येऊन ते घर चेक करावं लागेल. बाकी तुमचं काय काही वंश परंपरादी काय दोष आहे का काही म्हणजे वास्तुदोष आहे का काही, का पितृदोष आहे का, काय प्रॉब्लेम काय आहे ते सगळं काय करूया आल्याशिवाय काय करूया. आता एक माणूस काय मला म्हणला की आमच्या समोरचं त्यांचा पण एक पाहुणा आहे काय, ते पण ड्रिंक जास्त करतात. मग ते काय मला म्हणले तुमचा आधी 2-3 महिने राहून दे, तुमच्यावर किती फरक पडते बघून त्याला पण देऊया म्हणल्यात. मग त्यावेळी आपण हे करूया. हो तुम्ही आला सर, मग आमच्याच कामासाठी असं नको हो, 1-2-3 कामं बघून आपण हे करूया. 2-3 पेशंट पहा म्हणजे तुमचं बी काम होऊन जाईल त्याच्यामध्ये, असं करा. मला परवाच म्हणते असं म्हणलो माझा म्हणजे आपल्या बोल नको हो, थोडं आपल्या मनावर पण कंट्रोल पाहिजे नाही. मग ते तुमचं त्यांचं झालं का 2-4 पेशंट निघाले का त्याच्याबरोबर तुमचं बी होऊन जाईल. मग त्या टायमाला सगळं चेक वगैरे करणं नाही का, पाहणं वगैरे. हो असं होतं. होय. मग मी काय मग आता तुम्हाला सांगतो या आठवड्यात मी ओव्हर टाइम म्हणजे 2-3 दिवसात 4 दिवसात मी 2-2.5 हजार रुपये मिळवले आले. कुठे गेलं काय हो बाबा, एखाद्याची मी काय म्हणते 1-2 हजार एखाद्या घेतलं ते भाजीला असं पण काय नाही हो. बरं चैनीचा पण काही विषय नाही अजून तुम्ही मला निश्चित आता ते तंबाखूचं तेवढं व्यसन आहे म्हणायचं. आपण काय स्वामींचं भक्त असल्यामुळे की नाही आमच्या घरात जप हे कायम चालूच आहे. नाही मी आल्याशिवाय नाही कळणार बाबा. एकदा आलो तर चेक करावं लागेल सगळं, ते पूजापाठ मांडून ते करावं लागेल चेक, बरं का. तसं पण करूया. आणि काय मी 1-2 पेशंट हुडकतो तसं. हो म्हणजे आमच्या समोरच्या ते करूयाच म्हणल्या, खरं मीच म्हणलो 1-2 महिने तुम्ही थांबा म्हणलो. तसं महाराज तुम्ही ऐका तिकडे थोडं मनावर पण पाहिजे. उद्या सकाळी काय म्हणणार हे धनादान केले म्हणणार. आणि काय नाही दारूचं औषध दिल्यानंतर दारू पितच नाही माणूस, त्याच्याबद्दल ते निश्चिंत राहा. काय वेळ काढण्याचं काही कारण नाही. उलट लवकरात लवकर जेवढं तुम्हाला पेशंट निघतील जेवढं लवकरात लवकर होईल तेवढं तुम्ही करा. मी काय करतो महाराज, उद्या सकाळी की नाही ते आमच्या समोर राहतात, त्यांचे कोणते नातेवाईक इचलकरंजीचे. हो. मग ते मी काय करतो तुम्हाला आता मी आज माझी सेकंड शिफ्ट आहे. हो. मी घरी 11-11:30 वाजता जातोय. हो ना. उद्या सकाळी मी त्यांच्या संग बोलतो आणि तुम्हीच बोला त्यांच्या संग. हो. त्यांना मी फोन करून देतो, असं मी सांगा. मग तुम्ही काय म्हणतात बघा. मग हो ना उद्या मी 10-11च्या दरम्यान तुम्हाला फोन करतो. हो करा. बरोबर. कुठली गोष्ट जास्ती लांब नाही ठेवायची, बरं का. बरोबर ते पण बरोबर. मग तेवढं हे होणार होते. हो. नफा तोटा घरात अडचणी अशा निर्माण होणार. हो ना. तुम्ही लवकरात लवकर करा, ते होऊन जाईल, काय अडचण नाही, बरं का. बरं. काही पितृदोष वगैरे असेल तर ते लवकर करावं लागतं, अनर्थ काही नको व्हायला. पितृदोष वगैरे असेल तर लवकर चेक करावं लागेल आपल्याला, नाही तर अनर्थ होईल काहीतरी असं. बरं. लवकरात लवकर आपलं केलेलं बरं. आणि मला काय मिळालं ते तुम्ही त्याला पडसाळी औषध दिलं नव्हतं जागा. ते पडसाळीचं काय करायला माहिती का, ते पडसाळीचं औषध कसं करायला माहिती का, ते औषधच घेणं बघा. घेणं आले काय ते. मग ते परवा मला ऐकायला मिळालेलं ते घेतल्या त्याची लेख आयडी झाली म्हणलं. नाही घेत नाही तिने औषध फेकून दिले वाटत कुठतरी. हे किती महिने औषध घ्यायला पाहिजे आपल्याला. ते कमीत कमी 1 वर्षभर तरी औषध घ्यायला पाहिजे. चालतं. कारण आतमध्ये कसं माहिती का, सर्व लिव्हर वगैरे इन्फेक्शन आलेलं असतं लिव्हरला. आणि ते आत हे झाल्यावर ते पुन्हा ते आतड्यामध्ये इन्फेक्शन असतं, लिव्हरला इन्फेक्शन असतं. मग त्यामुळे पुन्हा वरून आणि ते हे मन शुद्धी आतली पूर्ण साफ झाल्याशिवाय गोष्टी जाणार नाही होत्या. आतल्या गोष्टी झाल्याशिवाय आपण प्रॉपर ट्रीटमेंट करतो मला ओरिजिनल. आपल्याला काय सांगा, तुम्ही एकदा औषध देऊन पैसे घेऊन एखाद्याला लबाड माणूस घेऊन जाऊ शकतो नाही का.
तसं आपण नाही, करत आज नाही. जी आपण जी नकारात्मक ऊर्जा आहे ती बाहेर गेल्याशिवाय कसं येणार औषध झाल्यावर? आपली हे महत्वाचं आहे हो. बरोबर आहे, बरोबर. मुळात सगट झालं पाहिजे, मुळात सगट. हो. आणि आपण ती ती आज ट्रीटमेंट जर ती करतो. ऊर्जा जरी थोडी असली तरी ती इच्छा होणार जो होती. हा ना, हा ना, हा ना. मग त्यासाठी औषध ते खायच पाहिजे नाही. हो, मग ते आता ते दुष्परिणाम झालेला पिऊन पिऊन आतड्यामध्ये इन्फेक्शन आहे, लिव्हरला सूज आहे. मग हे आतून दुरुस्त होण्यासाठी 1 वर्ष लागतं ना. बरोबर आहे. बरं, तुम्हाला काही वर्षाचे पैसे द्यायचे नाहीत. वर्षभर तर जेव्हा तुम्हाला पुरवतो मी. आणि त्याच्यामुळे पिण्याचा सवालच येत नाही. दारू थांबायची काही गरजच नाही. नाही. दुसऱ्या पेशंटला बी लगेच मार्गाला लावायचं. दारूमुळं संसार उद्ध्वस्त आहेत बऱ्याचशा लोकांचे. आमचं काय झालंय? हा, आमचं पण तेच झाले. म्हणूनच सांगतो, दारूमुळं अवलय सगळं घरात समाधान नाही राहत महाराज. घरामध्ये चिडचिडपणा राहतो, घरामध्ये पैसा राहत नाही, सगळ्या गोष्टी येतात, आहे की नाही? नाही, बरोबर आहे. म्हणून तुम्ही लवकरात लवकर करा. चांगलं एक माणूस वाचवला म्हणजे पूर्ण कुटुंब वाचतं महाराज. हा, बरोबर आहे. एक माणूस वाचला की पूर्ण घर वाचल्यासारखं होतं. हो. घराचं छत्रछाया आधार म्हणजे आधारस्तंभ म्हणजे पुरुष असतो. होय. घरातला करता माणूस पुरुष असतो ना. तो माणूस वाचवला म्हणजे पूर्ण घर त्याचं वाचतं. केवढं पुण्य येते. चालतं. लवकरात लवकर करायचं, काही नाही. बिंदास 1 वर्षभर तुम्ही आता टेन्शन घ्यायचं नाही बघा काही. नाही, आम्हाला दुसरे काय नाही. आता माझं लागत होईल कधी पैशाही त्यांचा म्हणून तुम्हाला फोन करतो. त्या काय उपाय म्हणून असं सांगितलं. नाही, करा ना काहीतरी ऍडजस्टमेंट करायचं. 4-5 पेशंट. आता कसं मी हे माझा 100% रिझल्ट आहे तसा मला त्या पैशाच्या बाबतीत रिझल्ट पाहिजे. हो, रिझल्ट 100% भेटणार. 100% 1001% रिझल्ट भेटणार. बरं. जाऊन दे, मग सकाळी मी तुम्हाला फोन करतो 11 वाजता. करा 4-5 जण मेंबर करा, मी येतो. काही टेन्शन घेऊ नका. बरं. येणारे लोक लय दारू पितात, भरपूर पितात, माहित नाही लोकांना. भरपूर आहेत. सांगा तुम्ही. हा, ठेवू काय मग? सकाळी फोन करतो तुम्हाला. ओके.